आज 31 डिसेंबर 2024 या वर्षाला आज देशवासीय जल्लोषामध्ये निरोप देणार आहे आणि त्यामुळे 2024 ला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच सज्ज झालेत। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईतील गिरगाव चौपाटी, नरिमन पॉइंट या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी नागरिक येत असतात आणि यासाठी मुंबई पोलिसांनी तयारी केलेली आहे। शेकडो पोलिसांसह अधिकारी या ठिकाणी तैनात असणार आहेत। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज झालेले आहेत। समुद्र किनाऱ्यावर खास करून मुंबईकर गर्दी करत असतात। गिरगाव चौपाटी आणि त्याचबरोबर नरिमन पॉइंट आणि इतर ठिकाणी सुद्धा मंडळी येत असतात आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे। समुद्र किनाऱ्यावर खास करून रात्री सर्व मुंबईकर एकवटतात, फटाके फोडले जातात आणि सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं। मात्र या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि त्याचबरोबर मद्यप्राशन करून कोणी गाडी चालवत असेल तर त्या संदर्भात सुद्धा कारवाई केली जाणार आहे। वाहतूक पोलीस त्यासाठी सज्ज आहेत। दरम्यान अनेक पर्यटक मंडळी ही पर्यटन स्थळी दाखल झालेली आहे। काही मंडळी मंदिरांमध्ये जातात, तीर्थाटन करतात आणि नव्या वर्षाचं स्वागत करतात, तर काही लोक सहलीला जातात, ट्रिपला जातात, सलग सुट्ट्या असतात आणि त्यामुळे आनंद घेण्यासाठी आणि त्याचबरोबर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत। तर आपण हा सूर्योदय पाहतोय। शेवटचा दिवस आहे आणि हा सूर्योदय आहे। आजचा शेवटचा दिवस आहे 31 डिसेंबर आणि त्याचाच हा सूर्योदय आहे। उद्या 2025 नवं साल असणार आहे आणि या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झालेत। दरम्यान मुंबई पोलिसांकडून केलेल्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। पाहूयात। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 31 डिसेंबरकडे सर्वांचं लक्ष असतं। 31 डिसेंबर म्हटलं का नरिमन पॉइंट, गिरगाव चौपाटी या परिसरात मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असतात। जे नवीन वर्षाचे जे स्वागत असतं त्याची इथे प्रचंड अशी धूम असते। अनेक लोक या परिसरात येत असतात आणि ह्या परिसरात आत्तापासूनच कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पोलिसांची गस्त आत्तापासून दिसत आहे। पोलिसांनी तयारी दर्शवलेली आहे। जवळपास 300हून जास्त पोलीस नरिमन पॉइंट, गिरगाव चौपाटी या परिसरामध्ये तैनात असणार आहेत। स्पेशल टीम असणार आहे, SRHच्या टीम असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या पूर्ण नरिमन पॉइंट्स, गिरगाव चौपाटीमध्ये कोणत्याही या रस्त्यावरती कोणत्याही ठिकाणी वाहतूक कोंडीला अडथळा येऊ नये म्हणून कोणतीही ट्रॅफिकसाठी कोणतीही वाहतूक इथे पार्किंग केली जाणार नाहीये। त्याचबरोबर फेरीवाल्यांना इथे हटवण्यात येणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांची जय्यत तयारी सुरू झालेली आहे। हरीश कपिल राव, झी मीडिया, मुंबई।